नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कोळकर जी एस, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती. आपण पेपर 1 मधील लेसन नंबर 2 गिअर बॉक्स यामध्ये गिअर बॉक्सच्या प्रकारांची माहिती पाहत आहोत. यानंतर याच लेसन मधला आपला जो पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे ओव्हरड्राईव्ह. ओव्हरड्राईव्ह हे गिअर बॉक्स व प्रोपेलर शाफ्ट यांच्यामध्ये असते. याचा उद्देश प्रोपेलर शाफ्टला गिअर बॉक्स पेक्षा जास्त वेगाने फिरवणे. बऱ्याच गाड्यांमध्ये विशेषतः छोट्या गाड्यांमध्ये चौथ्या फॉरवर्ड गिअर करता ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीला हे विशिष्ट नाव वापरण्याचे कारण म्हणजे इंजिनच्या वेगापेक्षा प्रोपेलर शाफ्टचा वेग अधिक असतो. साधारणपणे प्रोपेलर शाफ्टच्या 70% इंजिनचा वेग असतो असे म्हणावयास हरकत नाही. याच्या उपयोगाने गाडी वेगात पळत असून सुद्धा इंजिन कमी वेगाने पळत असल्याने इंजिनची झीज कमी होऊन पेट्रोल कमी लागते. साधारणपणे गाडी 40 ते 50 किलोमीटर या वेगाने पळू लागली की ओव्हरड्राईव्ह आपोआप जोडला जातो आणि याचे नियंत्रण हे ॲक्सेलरेटर पॅडलशी विद्युत नियंत्रकामार्फत केले जाते. गाडीचा वेग कमी झाला की सेंट्रिफ्युगल स्विच मार्फत या ओव्हरड्राईव्हचा उपयोग बंद होतो. या गिअरबॉक्समध्ये प्लॅनेटरी गिअरचा उपयोग होतो. आता ह्याची जी रचना आहे ही रचना कशा प्रकारची आहे, समोर स्क्रीनवरती तुम्हाला आकृती दिसते आहे. या ओव्हरड्राईव्ह मध्ये मुख्यतः खालील भागांचा समावेश होतो. याच्यामध्ये एक प्लॅनेटरी गिअरचा सेट, दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सन गिअरला लॉक करण्यासाठी सॉलेनाइड किंवा पॉवेल यंत्रणा, हा सन गिअर इथं दिसतो आहे. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे डॅश कंट्रोल बटनला जोडलेली रेल आणि फोर्क असेंब्ली. जेव्हा ओव्हरड्राईव्ह वापरत नसतो तेव्हा त्यांचा संबंध तोडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि चौथा जो घटक आहे तो म्हणजे फ्री व्हील असेंब्ली, आणि यामुळे मेनशाफ्ट कट इन स्पीड पेक्षा कमी वेगाने फिरवला जातो आणि यामध्ये स्पीड वाढवण्याकरिता या प्लॅनेटरी गिअरचा उपयोग होतो. आता यात आकृतीमध्ये जर नीट तुम्ही लक्ष पाहिलं तर यात सन गिअर हा या इनपुट शाफ्टवर किंवा मेन शाफ्टवर मोकळा फिरू शकतो. हा मेन शाफ्ट किंवा इनपुट शाफ्ट आहे आणि त्याच्यावरती हा सन गिअर मोकळा फिरू शकतो, अशी त्याची रचना केलेली असते. आता कॅरियर हे म्हणजे हे प्लॅनेट कॅरियर हे त्या इनपुट शाफ्टवरील स्प्लाइन्सवर सरकू शकते आणि इनपुट शाफ्टच्या स्प्लाइन्सवर एक पुढच्या बाजूला एक फ्री व्हील क्लच, म्हणजे एकाच दिशेने फिरणारी क्लच, ही फ्री व्हील क्लच आहे, बसवलेली असते. आणि आउटपुट शाफ्ट हा आउटपुट शाफ्ट आहे, हा त्या रिंग गिअरला त्या ठिकाणी जोडलेला असतो. हा रिंग गिअर आहे. आता ह्याचं कार्यपद्धती कशी आहे पहा, की जेव्हा सन गिअरला लॉक केले जाते किंवा स्थिर ठेवले जाते, म्हणजे या सन गिअरला स्थिर ठेवले जाते, तेव्हा प्लॅनेट पिनियन कॅरियर मार्फत रिंग गिअरला फिरवले जाते. याच्या मार्फत या रिंग गिअरला, म्हणजे काळा कलरचा जो आहे तो रिंग गिअर आहे, या रिंग गिअरला फिरवले जाते व या रिंग गिअरकडून हा आउटपुट शाफ्ट जास्त वेगाने फिरवला जातो. म्हणजेच
ओव्हरड्राईव्ह त्यावेळी एंगेज होतो. पण जेव्हा शन गिअर हा या इनपुट शाफ्टवरती मोकळा फिरू लागतो, तेव्हा इनपुट शाफ्टची गती ही फ्री व्हील मार्फत म्हणजे याच्या मार्फत डायरेक्ट आउटपुट शाफ्टला त्या ठिकाणी दिली जाते. यावेळी ओव्हरड्राईव्ह हा डिसेंगेज असतो. आता अशा प्रकारे या ओव्हरड्राईव्हचे काय फायदे आणि काय तोटे आहेत. ओव्हरड्राईव्हचा फायदा नंबर 1 की इंजिनच्या गतीच्या 20 ते 25% जास्त गतीने चाके फिरवली जाऊ शकतात. इंजिनच्या भागांची झीज कमी होत असल्याने इंजिनचे आयुष्य वाढवले जाते. तिसरा फायदा आहे की वाहनामध्ये व्हायब्रेशनचे किंवा हादऱ्यांचे प्रमाण कमी होते. चौथा फायदा आहे याचा आवाज कमी येतो. आणि पाचवा फायदा की गिअरबॉक्समध्ये न्यूट्रलमध्ये न घेता सुद्धा इंजिन सुरू करता येते. तर ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याप्रमाणे या ओव्हरड्राईव्हचे काही तोटे पण आहेत. पहिला तोटा की ओव्हरड्राईव्ह जेव्हा हायवे स्पीडवर वापरला जातो तेव्हा त्याचे खूप फायदे आहेत. परंतु शहरात गाडी थांबवत जाण्याच्या ठिकाणी हा जास्त फायदेशीर नाही. म्हणजे फक्त हा हाय स्पीडलाच कार्यान्वित होत असतो. लो स्पीडला हा कार्यान्वित होत नाही आणि त्यामुळं त्याचा जास्त फायदा या शहरातल्या ठिकाणी होत नाही. दुसरा जो तोटा आहे, लवकर चढत नाही व वेग घेत नाही. तर अशा प्रकारे या ओव्हरड्राईव्हचे काय फायदे आणि काय तोटे आहेत. त्यानंतर या लेसन मधला आपण पुढचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे गिअरबॉक्स सेन्सर्स. आता आधुनिक इलेक्ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीम नियंत्रित करण्यासाठी ट्रान्समिशन कंट्रोल युनिट, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे TCU, हे साधन दिलेले असते. आता TCU म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल युनिट गिअरबॉक्सवर व इंजिनवर बसवलेल्या विविध सेन्सरचा वापर करून वाहनातील गिअर्स केव्हा बदलायचे हे ठरवतो, की जेणेकरून त्या इंजिनची कार्यक्षमता, इंजिन इंधन बचत व गिअर शिफ्टिंगचा दर्जा जास्तीत जास्त वाढेल. पूर्वी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स हे हायड्रोमेकॅनिकल म्हणजे द्रव आणि यांत्रिक नियंत्रकाच्या साहाय्याने नियंत्रित केले जात असत. परंतु सध्या ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नियंत्रित केले जात आहेत. आणि अशा या कंट्रोल युनिटमध्ये नियंत्रक, त्याला सॉलिनॉइड्स म्हणतात, हे फार महत्वाचे घटक आहेत. आधुनिक ट्रान्समिशनमुळे इंधन बचत, कमी वायू प्रदूषण, गिअर शिफ्ट पद्धतीमध्ये विश्वासार्हता, गिअर बदलण्याच्या जाणीवेत सुधारणा, वाहन हाताळणीमध्ये सुधारणा या बाबी त्या ठिकाणी शक्य झालेल्या आहेत. आता गिअरबॉक्स साठी पुढील सेन्सर्स असतात. कोणते कोणते सेन्सर्स आहेत पहा, एकूण 9 सेन्सर्स आहेत. त्याच्यामध्ये त्या गिअरबॉक्स साठी असणारा पहिला जो सेन्सर आहे तो म्हणजे व्हेइकल स्पीड सेन्सर. आता हा सेन्सर कशासाठी असतो, तर हा वाहनाचा स्पीड किती आहे हे निश्चित करण्यासाठी बदलत्या वारंवारतेचे सिग्नल हे तो TCU ला म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल युनिटला पाठवत असतो. गिअरबॉक्स साठीचा दुसरा जो सेन्सर आहे तो म्हणजे व्हील स्पीड सेन्सर. वाहनाची खरी गती किती आहे हे ठरवण्यासाठी या सेन्सरचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो. तिसरा जो सेन्सर आहे तो म्हणजे थ्रॉटल पोझिशन सेन्सर. आता थ्रॉटलची स्थिती किती आहे याचे संकेत हा सेन्सर
TCU म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल युनिटला पाठवतो आणि यावरून त्या इंजिनवर किती लोड आहे हे निश्चित होते. त्यानंतर चौथा जो सेन्सर आहे तो म्हणजे टर्बाइन स्पीड सेन्सर. आता टॉर्क कन्व्हर्टर किंवा इनपुट शाफ्टची गती किती आहे हे ठरवण्यासाठी हा सेन्सर TCU म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल युनिटला संदेश पाठवत असतो. त्यानंतर पाचवा जो सेन्सर आहे तो म्हणजे ट्रान्समिशन फ्लुइड टेम्परेचर सेन्सर. याला ट्रान्समिशन ऑइल टेम्परेचर सेन्सर असेही म्हणतात. आता ट्रान्समिशन मध्ये ऑइलचे तापमान किती आहे हे या सेन्सरवरून आपल्याला समजते. त्यानंतर पुढचा जो सेन्सर आहे तो म्हणजे ब्रेक लाईट स्विच. आता उतारावरून वाहन जात असताना इंजिन ब्रेकिंग इफेक्ट वाढवण्यासाठी गिअरबॉक्स डाऊनशिफ्ट करायचा आहे का हे ठरवण्यासाठी हा सेन्सर वापरतो. त्यानंतर पुढचा जो सेन्सर आहे तो म्हणजे ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम. आता रोडची स्थिती चांगली नसेल तर हा ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम हा सेन्सर ट्रान्समिशन कंट्रोल युनिटला त्या ठिकाणी संदेश पाठवत असतो. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे स्विचेस. एका विशिष्ट हायड्रोलिक लाईनमध्ये फ्लुइड प्रेशर आहे की नाही हे ओळखण्यासाठी हे साधे ऑन ऑफ विद्युत बटन आहे. या हे दोषांचे निदान करण्याच्या उद्देशाने वापरतात. आणि काही बाबतीत हायड्रॉलिक कंट्रोल घटकांचे ऍप्लिकेशन किंवा रिलीज नियंत्रित करण्यासाठी वापरतात. आणि या गिअरबॉक्स साठीचा असणारा जो शेवटचा सेन्सर आहे तो म्हणजे क्रूज कंट्रोल मॉड्यूल. आता क्रूज कंट्रोल म्हणजे काय, तर क्रूज कंट्रोल म्हणजे वाहनाची स्पीड ऑटोमॅटिक नियंत्रित करणारी पद्धत होय. क्रूज कंट्रोल मॉड्यूलद्वारे ट्रान्समिशन कंट्रोल युनिटला संदेश दिले जातात आणि यावरून ड्रायव्हर थ्रॉटल ऑपरेट करत नाही हे विचारात घेऊन गिअर चेंज वर्तनात बदल केला जातो आणि यामुळे क्रूज कंट्रोल एंगेज असताना अनपेक्षित गिअर चेंजेस टाळले जातात. तर अशा प्रकारे या गिअरबॉक्स वरील सेन्सरची माहिती आहे. पुढील माहिती आपण पुढच्या तासाला घेऊ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.